डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 82 61 96 76 24। अकोले सारख्या आदिवासी आणि दुर्गम भागामधनं जीवनाचा प्रवास सुरू करणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी राज्यामध्ये विविध खात्यांचं मंत्रिपद भूषवताना अत्यंत कार्यक्षमपणे काम केलंय। राज्यामधील आदिवासींच्या विकासासाठी मोठं काम करताना अकोले तालुक्याचा सर्वांगीण विकास त्यांनी केला। निळवंडे धरणाच्या निर्मितीसह महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या ज्येष्ठ नेतृत्वाच्या निधनानं समाजाच्या विकासासाठी सतत लढणारं मोठं व्यक्तिमत्व हरपलं आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की अनेक वर्ष मधुकरराव पिचड साहेब यांनी आणि आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम केलंय। आदिवासी गोरगरिबांसाठी अत्यंत तळमळीनं त्यांनी राज्यभर विविध योजना राबवल्या। आदिवासी आणि दुर्गम भागामधील त्यांचे संपूर्ण जीवन राहिलं आहे। विद्यार्थी जीवनापासून चळवळीमधनं त्यांचे व्यक्तिमत्व घडलंय। तालुक्याचे सभापती, आमदार, राज्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी अत्यंत समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे। आदिवासींसाठी भरीव योगदान त्यांनी दिलं। आदिवासींचा नेता म्हणून त्यांचा सदैव लौकिक राहील। तसेच अकोलेसारखा दुर्गम मतदारसंघ अत्यंत सुंदर पद्धतीनं बांधताना पाण्यासाठी मोठं काम त्यांनी केलं। शेती फुलवली, अकोले तालुक्यात सहकारी साखर कारखाना निर्माण केला, शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीनं सांभाळल्या, जिल्हा बँकेच्या विकासासाठी सातत्यानं ताकद देण्याचं काम त्यांनी केलं। दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरणाच्या उभारणीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान राहिलंय। आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत पॅटर्न राबवल्यानंतर दुष्काळी भागाला पाणी मिळालं। पिढ्यानपिढ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामामधील त्यांचं योगदान अजरामर राहणार आहे। तालुक्यासाठी सर्वांगीण विकासासाठी मोलाचं योगदान देणारे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मधुकररावजी पिचड यांच्या निधनामुळे महाराष्ट्रानं एक मोठा नेता गमावलाय। अकोले तालुक्यासाठी कधीही न भरून निघणारी पोकळी आता निर्माण झाली आहे, अशी भावना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे। तसेच संगमनेर तालुका आणि अमृत उद्योग समूह या दुःखात सहभागी आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय। जुन्या पिढीमधनं नव्या पिढीकडे हा विकासाचा विचार नेण्यात मधुकरराव पिचड यांचं मोलाचं योगदान राहिलंय। विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे। संघर्षशील जीवन आणि पुरोगामी विचार हे पिचड साहेब यांचे वैशिष्ट्य राहिलंय। निळवंडे धरणाच्या उभारणीमध्ये त्यांनी योगदान दिले हे पुढील अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरणार आहे। मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले आहे, अशी भावना माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे।
आमच्या संगमनेर अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना आमच्या भागाच्या विकासासाठी पिचड साहेबांच्या योगदानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। विशेषतः संगमनेर अकोले तालुक्यांना हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या खांद्याला खांदा लावून दिलेल्या लढ्याला आम्ही सलाम करतो असं देखील त्यांनी म्हटलंय। माननीय मधुकररावजी पिचड यांचं आज दुःखद निधन झालं। अकोल्यासारख्या दुर्गम भागातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास सुरू केला। आदिवासी क्षेत्रातलं त्यांचं संपूर्णपणे जीवन, परंतु त्यांनी विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून एक आपलं उत्तम असं व्यक्तिमत्व घडवलं। त्यांनी सभापती म्हणून त्यांनी काही काळ काम केलं आणि लवकरच ते अकोला तालुक्याचे आमदार म्हणून विधानसभेत गेले। विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं काम कायम उल्लेखनीय राहिलं आणि त्यानंतर माननीय वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते राज्यमंत्री झाले आणि त्यानंतरचा मोठा प्रवास हा प्रशासनामधला त्यांचा सुरू झाला। अनेक विभाग मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये राज्याचे त्यांनी सांभाळले, अत्यंत समर्थपणे सांभाळले। राज्यातील आदिवासींना ताकद देण्याचं काम हे माननीय मधुकररावजी पिचड यांनी अत्यंत समर्थपणे केलं आणि आदिवासींचा नेता म्हणून त्यांचा लौकिक हा झाला। राज्यामध्ये काम करत असतानाच त्यांनी आपला मतदारसंघ अकोले मतदारसंघ हा अत्यंत सुंदर पद्धतीने बांधला। आदिवासी क्षेत्रात आणि इतरही क्षेत्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन चालणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं। पाण्याच्या सुविधा, विशेषतः सिंचनाच्या सुविधेमध्ये त्यांनी अकोला तालुक्यामध्ये खूप काम केलं आणि त्याच्यातून येथील शेती फुललेली आम्हाला सगळ्यांना आज दिसते। विशेषतः सहकार क्षेत्रातलं त्यांचं काम, शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं काम हे उल्लेखनीयच आहे। तो सगळ्यात मोठा उल्लेख मी करीन की पिढ्यानपिढ्या प्रलंबित असलेलं निळवंड धरण हे पूर्ण करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलं। प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करून ते धरण पूर्ण करण्यात आलं आहे। आम्ही एकत्र पद्धतीने याच्यामध्ये काम केलं आणि दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम त्यामध्ये यशस्वी रीतीनं झालं। ह्यामध्ये त्यांचं नाव हे कायम कोरलं जाणार आहे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेन। विविध क्षेत्रामध्ये यश मिळवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला, याचं दुःख साहजिकपणे आम्हा सर्वांना आहे, महाराष्ट्राला आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। शावीर शेख, C24 तास, संगमनेर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग। BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण। थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे। मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 0017।